करायची किंवा गाण्याच्या मैफिलीची सांगता भैरवीनं करायची असा एक संकेत असतो, तसं स्त्रियांच्या चळवळीत आम्ही कार्यक्रम करतो ना तेव्हा सावित्रीचं नमन करूनच कार्यक्रमाला सुरुवात होते. आणि सावित्रीचं एकटीच नाही बरं का, फातिमा तिचंही स्मरण करतो आम्ही. फातिमा माहितीये तुम्हाला? फातिमा सावित्रीची मैत्रीण, सखी, सहकारी, त्या पहिल्या शाळेतली तिची सहशिक्षिका. सावित्रीने वाट दावली, फातिमाने साथ तिज दिली, तारा रमा रखमेच्या धैर्याची गाऊ महती, ठेवू जागृत त्यांची स्मृती. आजची आपली कथानायिका अशा कष्टकरी बहुजन समाजातील सोमवंशी क्षत्रिय, मुंबई आणि ठाणे या दोन भागांपुरता हा समुदाय वाडवळ म्हणतात किंवा पाचकळशी. रखमा या समुदायाची मूळ मुंबईच्या जमिनीचे मालक आगरी भंडारी, कोळी सोमवंशी राबणारे कष्टकरी. या समुदायातला एक तरुण हरिश्चंद्र यादवजी, त्यांनी आपल्या पुरतं हे एक गणित बदलायचं ठरवलं. कारण हातात पैसा असला तरी बुद्धिजीवी हा मान त्या समुदायाला मिळत नव्हता, कारण शिक्षण नव्हतं. हरिश्चंद्र यादवजींनी शिक्षण घ्यायचं ठरवलं. हरिश्चंद्र यादवजींनी पण ब्रिटिशांचं अनुकरण म्हणून काय केलं, त्यांना जेव्हा मुलगी झाली तेव्हा त्यांनी तिला शाळेत पाठवलं, शिक्षण दिलं. त्यांची मुलगी जयंती, तिचा जन्म 1849 सालचा. 1848 मध्ये पुण्यात शाळा सुरू झाली होती. त्याच्या पुढच्या वर्षी मुंबईत शाळा सुरू झाल्या आणि हळूहळू मुलींच्या शिक्षणाची पायवाट घडायला लागली. जयंती ही त्या पायवाटेवरून चालणाऱ्या पहिल्या पिढीच्या प्रतिनिधींची. जयंती शाळेत जात होती आणि ज्या काळात मुलींची सुद्धा लग्न पाळण्यात सुद्धा व्हायची, अगदी पोटात असताना बोली व्हायची, माझा मुलगा तुला, तुझी मुलगी माझी सून करून घेईल. अशा त्या काळात 10 वर्षाची झाली मुलगी की तिचं लग्न व्हायचं. पण हरिश्चंद्र यादवजींनी तीही परंपरा मोडायचं ठरवलं. त्यांनी जयंतीचं लग्न करून दिलं. तेव्हा जयंती होती 13 वर्षाची. जयंती जनार्दन ही जोडी नांदत होती सुखे आवडी, रखमेचे आगमन ही होता काळ सरकला बघता बघता, बघता बघता विपरीत घडले जनार्दनाचे जीवन सरले. आजाराचं निमित्त झालं आणि जनार्दन मृत्युमुखी पडला. या वेळेला रखमा होती 3 वर्षाची. कादंबिनी गांगुली म्हणून बंगालमधल्या एक डॉक्टर स्त्री आहेत, त्या प्रॅक्टिस करत होत्या. त्या शिकत असताना त्यांना शिकू दिलं, पण त्यांना परीक्षा देण्यापासून रोखलं. परीक्षाच देऊ दिली नाही त्यांना, त्यामुळे त्यांना डिग्रीच मिळाली नाही. एक थातूरमातूर सर्टिफिकेट दिलं की हा ठीक आहे तुम्ही काम करू शकाल, पण प्रायव्हेट प्रॅक्टिस करावी बाईनी अशी काही तेव्हा सहज सोपं नव्हतं. त्यामुळे त्यांना नोकरी कुठेच मिळणार नव्हती हॉस्पिटलमध्ये, सर्टिफिकेट नव्हतं. 24 मार्च 1889 रखमा बोटीवर चढली इंग्लंडला जाणाऱ्या. त्यानंतर पुढची 4 वर्ष तिने लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर विमेन इथं मेडिकलचं शिक्षण घेतलं. MD ची पदवी तिला मिळाली. तेव्हा भारतात परत येण्याचं तिने जे ठरवलं तेव्हा ती पहिली अशी डॉक्टर असणार होती की जिच्याकडे पदवी आहे आणि जी प्रॅक्टिस करणार आहे. रखमा परत आली मुंबईत आल्यानंतर मुंबईच्या कामा हॉस्पिटलचे आजही आहे, तेव्हाही होतच ते. त्या कामा हॉस्पिटलमध्ये ती डॉक्टर म्हणून कामाला लागली. कामा हॉस्पिटलच्या स्टाफ रजिस्टरमध्ये 1890 सालातला 6 महिन्यांची नोकरी डॉक्टर रखमा हे नाव आहे. डॉक्टर म्हणून तिची परीक्षा घेणाऱ्या 2 घटना 1897 साली प्लेग ही महामारी होती आणि 1913च्या नंतर सुरू झालेलं पहिलं महायुद्ध. पहिल्या महायुद्धात ब्रिटन हे एक पार्टी होतं आणि त्यामुळे भारतीय काही सैनिक ब्रिटिश सैनिक
जर तिथे जखमी झाले तर परत जेव्हा भारतात आणले जायचे तेव्हा वेगवेगळ्या बंदरांच्या तिथे बोटी उतरायच्या आणि तिथे जखमींची हॉस्पिटलमध्ये भरती व्हायची. लखमाला या दोन्ही ह्याच्यात काम करावं लागलं. भारताला स्वातंत्र्य मिळालं ते तिनं पाहिलं. 1955 साली वयाच्या 90व्या वर्षी वृद्धापकाळाने ती गेली. स्वतःच्या या सगळ्या कामाचं श्रेय आपल्याकडे मिळावं यासाठी तिने काहीही कुठेही क्लेम केलं नाही. पण कोर्टातला खटला, हॉस्पिटलमधल्या नोकऱ्या आणि तिने तिच्या मित्रमैत्रिणींना लिहिलेली पत्र, वर्तमानपत्रातल्या बातम्या ह्यामुळे हे सगळे दस्तक उपलब्ध आहे. हे पुस्तक आजच्या कार्यक्रमाला आधार म्हणून वापरलं आहे आणि ही सर्व क्रेडिट्स. धन्यवाद.